इराण आणि अमेरिकेमध्ये 40व्या दिवशी सशर्त शस्त्रसंधी. हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यास इराण तयार. इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी यांची प्रतिक्रिया. तर अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होईल. खामेनी यांची माहिती. आखातातील देशातील शस्त्रसंधीचा तत्काळ परिणाम. शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या किमती 20% घसरल्या. आखाती देशातील युद्धाचा औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका. महाराष्ट्राची एका महिन्यात 1 लाख कोटींची निर्यात घटली. गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानीचाही अंदाज. 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी आणि 30 साक्षीदार. एसआयटी अधिकारी तेजस्वी सातपुतेने मांडली खरातची कुंडली. तर चाकणकरांसह इतरांना चौकशीला बोलावण्याबद्दल तुर्तास मौन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. पदावर असून काम न करणाऱ्यांना डच्चू देणार. तर आमदार खासदार मंत्र्यांच्या कामाचा शिंदे आढावा घेणार. पार्थ पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी. उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसची मनधरणी कशी करायची, राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेच. आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष. राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड सुरूच. मुंबई इंडियन्सवर 27 धावांनी विजय. गुणतालिकेत राजस्थान 9व्या स्थानावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.